वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य, दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य। वास्तुप्रसाद 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 वास्तुप्रसाद। नमस्कार, मी वास्तुप्रसाद प्रसाद शिवरकर। माझे वास्तुशास्त्रातील अनुभव या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे। वास्तुशास्त्राच्या निमित्ताने मी नेहमीच वेगवेगळ्या वास्तूला व्हिजिट करत असतो आणि हे व्हिजिट केल्यावर जे काही अनुभव येत असतात त्यापैकीच एक अनुभव आज सांगणार आहे। वास्तुशास्त्र हे घराकरता असतं, वास्तुशास्त्र फॅक्टरी करता असतं, वास्तुशास्त्र हॉटेल करता असतं, वास्तुशास्त्र तसंच हॉस्पिटलला देखील असतं। हो, बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की डॉक्टरांचा वास्तुशास्त्रावर विश्वास नसेल, परंतु माझा जो अनुभव आहे तो हा आहे की हॉस्पिटलवर देखील वास्तुशास्त्र काम करतं आणि या वास्तुशास्त्रामुळे हॉस्पिटलमधले देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात। मित्रांनो, एका डॉक्टरांनी मला बोलवलं होतं वास्तुशास्त्राकरता आणि कारण असं होतं की ज्यावेळेस मी त्यांच्या हॉस्पिटलला व्हिजिट केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पूर्वी आमचा एक दवाखाना होता, अतिशय चांगला चालत होता। आम्ही दोघेही नवरा बायको डॉक्टर आहोत आणि दोघेही सर्जन आहोत आणि चांगलं चाललं होतं। मग नंतर एक ऑपॉर्च्युनिटी आली आणि आम्ही एक मोठं हॉस्पिटल घेतलं म्हणण्यापेक्षा हॉस्पिटल बांधलं आम्ही। आणि हॉस्पिटल बांधल्यानंतर काही महिने थोडंसं व्यवस्थित चालू होतं, परंतु हळूहळू आमचा धंदा किंवा आमचा जो बिझनेस आहे तो एकदम कमी होत गेला। आणि ज्यावेळेस आम्ही संपूर्ण ॲनालिसिस केलं त्यावेळेस असं कळलं की पेशंटला आमच्याकडून गुण येण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होत चाललं होतं। आम्ही जे काही औषधं देत होतो किंवा आम्ही जे काही ट्रीटमेंट करत होतो ती ट्रीटमेंट त्यांना बऱ्यापैकी सुरुवातीला जी लागू होत होती त्याचं प्रमाण कमी होत होतं। मग ज्यावेळेस मी हॉस्पिटलची व्हिजिट केली त्यावेळेस हॉस्पिटलचं सुद्धा एक वास्तुशास्त्र असतं। हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरची एक जागा असते, हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची बसण्याची एक जागा असते, हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनची एक जागा असते, हॉस्पिटलमध्ये अंडरग्राऊंड पाण्याच्या टाकीची काही जागा असते। जसे वास्तूमधले नियम बाकीच्या इतर वास्तूला लागू होतात तसेच नियम वास्तुशास्त्राप्रमाणे हॉस्पिटलला सुद्धा लागू होतात। तर ते ज्यावेळेस हॉस्पिटल मी बघितलं त्यावेळेस तिकडे पूर्णपणे वास्तूचे नियम जे आहेत ते उलटे झालेले दिसले मला। मुख्यतः हॉस्पिटलमध्ये पूर्व दिशा जी आहे ती अत्यंत महत्वाची असते, परंतु पूर्व दिशेला संपूर्ण प्रकारे बंद असलेली ती वास्तू होती। पूर्व दिशेला एकही विंडो नव्हती आणि पूर्व दिशेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कचरा हा जो आहे ना तो तिथे साठलेला दिसला मला। दुसरी गोष्ट, हॉस्पिटलचा जो एंट्रन्स आहे तो दक्षिण नैऋत्यचा एंट्रन्स होता की जो त्यांच्या प्रत्येक गोष्टीच्या प्रगतीमध्ये अडथळा आणत होता। हॉस्पिटलमुळे किंवा नैऋत्य दिशेच्या एंट्रन्समुळे त्यांची खूप मोठ्या प्रमाणातली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती अडकलेली होती। त्यांचं ऑपरेशन थिएटर देखील खूप चुकीच्या ठिकाणी त्यांनी बांधलेलं होतं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये देखील ऑपरेशन करण्याची जागा किंवा डॉक्टरांनी बघण्याची जागा, त्यांची इक्विपमेंट, त्यांचे इन्स्ट्रुमेंट ठेवण्याची जागा ही सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे असणं गरजेचं आहे। जर ते नसेल तर काय परिणाम होतो याचं एक त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं। त्यांनी सांगितलं की मी ज्यावेळेस ऑपरेशन करायला घेते त्यावेळेस बऱ्याच वेळेस मला पुढचं काहीच दिसत नाही किंवा मला पुढचं काही करूशी वाटत नाही आणि मी तेच ऑपरेशन तसंच अर्धवट ठेवेल की काय एवढ्या स्टेजपर्यंत येते। काही केसेसमध्ये तर असं झालेलं आहे की लोकांचा बीपी वाढला असं कारण सांगून मी ते ऑपरेशन थांबवलेलं आहे आणि नंतर आपण ते ऑपरेशन बघू असं करून ते पुढे ढकललेलं आहे। इतक्या प्रकारचे त्रास आम्हाला होतात तिथे। शिवाय रात्रीच्या वेळेस तिथे जे काही पेशंट झोपायला असतात त्यांच्या देखील कंप्लेंट होत्या की आम्हाला अशी चांगली काही झोप लागत नाही। आणि हॉस्पिटलमध्ये ऑफकोर्स हॉस्पिटलचं वातावरण हे बऱ्यापैकी सगळ्याच लोकांना त्रासदायक असतं, परंतु बाकीच्या हॉस्पिटलपेक्षा इथे आम्हाला निगेटिव्ह एनर्जी जास्त आढळतीये आणि इथे कुठल्याच प्रकारचा आम्हाला उपाय केल्यानंतर बरं वाटेल असं काही वाटत नाहीये, ही त्यांची कंप्लेंट होती। मग हे सगळं वास्तुशास्त्राप्रमाणे करण्याचं आम्ही ठरवलं आणि काही गोष्टी ज्या होत्या त्या नॅचरली आम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे शिफ्ट केल्या आणि त्या हॉस्पिटलमध्ये ज्या गोष्टी शक्य नव्हत्या, उदाहरणार्थ लिफ्टची जागा जी होती ती सुद्धा पूर्णपणे चुकीची होती। त्यानंतर डॉक्टरांचं जे ऑपरेशन थिएटर होतं
एवढा मोठा सेटअप जो होता तो सेटअप सुद्धा चेंज करणं आपल्याला शक्य नव्हतं. अशा ठिकाणी आपण वास्तूचे उपाय केले आणि ज्या गोष्टी शक्य होते चेंज करणं त्या गोष्टी आपण चेंज केल्या आणि थोड्या दिवसामध्येच त्या हॉस्पिटलमधून त्यांना बऱ्यापैकी चांगला रिझल्ट यायला सुरुवात झाली. मुख्यतः हॉस्पिटलमध्ये दोन्ही जे डॉक्टर होते त्यांचा कस्टमर बरोबरचा जो संबंध रिलेशन किंवा समन्वय होता तो चांगला व्हायला सुरुवात झाली. त्यांचं रिसेप्शनिस्ट जी होती ती रिसेप्शनिस्ट सुद्धा पूर्वी खूप मोठ्या प्रकारे ॲरोगंट झाली होती. त्या रिसेप्शनिस्टचाच पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. तिची जागा सुद्धा आम्ही बदलली. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये वास्तुशास्त्राचा अवलंब करून त्या हॉस्पिटलला आम्ही एक चांगल्या प्रकारे वास्तूची जोड देऊन प्रगतीच्या मार्गावर नेण्याकरता मदत केली. ऑफकोर्स वास्तुशास्त्राची मदत झालीच, परंतु यामध्ये डॉक्टरांचे प्रयत्न हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. डॉक्टरांचे कर्म हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. तर मी नेहमी सांगत असतो की वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र हे शास्त्र मानवाच्या कल्याणासाठी आहेत, परंतु त्याला कर्माची जोड असणे नक्कीच गरजेचे आहे आणि आपण आपल्या कर्माची जोड देऊन वास्तुशास्त्राच्या माध्यमातून आपला स्वतःचा विकास नक्कीच साधू शकतो. धन्यवाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तू हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद. वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. आयुष्याच्या प्रश्नांना देऊया प्रतिसाद. वास्तुदेवतेला घालूया अर्पण साथ. वास्तुप्रसाद. 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 नको तोडफोडीचा त्रास अकारण. शास्त्रोक्त रीतीने समस्या निवारण. वास्तू ज्योतिष अंकशास्त्राचा साधुनिया संगम. शांती समृद्धीचा मार्ग शोधू उत्तम. असंख्य परिवारांचा ज्यांच्यावर विश्वास. यश आनंद सुखांचा लाभण्या प्रसाद. चला आजमावूया वास्तुप्रसाद. 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 डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तू हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद.